नमस्कार मित्रांनो, मी संतोष पड्याल यूट्यूब चॅनलवरती आपल्या संतोष पड्याल यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो आणि मनपूर्वक स्वागत करून सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा देतो मित्रांनो। आणि पुन्हा एकदा नवीन लॉग तुमच्या समोर घेऊन येत आहे। लॉग आहे आता हरणाई बंदरावर निघालो आणि हरणाई बंदरावर आपण जातोय। आता बघूया, निघालोय राजूच्या रिक्षाने। रिक्षातून जाताना अगदी अंधारला मार्गाने जाणार आहोत, अगदी पुलावरून खाडी पुलावरून आणि खाडी पुलावरून अगदी पुढे जाऊन अगदी हरणाई बंदरावर बघूया। संध्याकाळच्या मच्छीचं सुद्धा मार्केट असतं। तर लॉगला सुरुवात करतोय मित्रांनो। तर चॅनलवर कोण नवीन असेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन बटन दाबा, व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि सगळ्या कंपनीला परिवाराला अगदी एक आठवणीने सूचना द्यायची की कमेंट्स मात्र जरूर करा कोणी व्हिडिओ बघत असेल तर। मित्रांनो निघालोय हरणाई बंदरावरती आणि माझ्यासोबत आहे अगदी प्रीती, मुंबईवरून आले, मंदिरी, प्रीती आणि सुधीर। आता हरणाई बंदरावरती बघूया, पुढे किल्ल्यावरती जाण्याचा बेत ठरला तर जाऊ, नाहीतर हरणाई बंदरावर मच्छी मार्केट बघून मस्त उभी करून देऊ। मुंबईवरून आले खास दिवाळीसाठी, प्रीती आहे का? मित्रांनो आता आलोय आपण हरणाई मच्छी मार्केट बंदरावरती आणि फार मोठा मच्छी मार्केट आहे या रत्नागिरी किंवा दापोली तालुक्यात। आणि मच्छीमार आता कारण लिलावला ही मच्छी लागते आणि त्यासाठी आपण मार्केटला येतो। बरीचशी मंडळी इकडे खरेदीला येत असते आणि त्यानिमित्ताने आज सुद्धा आपण आलोय। बघूया कोणती कोणती मच्छी येते। बघतोय की अफाट अशी गर्दी लागलेली आहे तिकडे, अगदी लांब वरती आपल्याला काय दिसतात, संपूर्ण लागलेल्या बोटी आहे बघा। शेती समुद्राच्या पाण्यामध्ये लागलेल्या बोटी आहेत ज्या लिलावासाठी म्हणजे जाऊन बोटी अगदी आलेल्या आहेत, 4-5 दिवसापूर्वीच्या बोटी आलेल्या आहेत आणि हा आपल्याला संपूर्ण आलेल्या बोटीचा अगदी निसर्ग देखावा भेटतो। मस्तपैकी कोलंबी लागलेली आहे, वेगवेगळ्या प्रकारची कोलंबी दिसते आपल्याला। मावशी काय पापलेट आणि हे पापलेट आहे पण हे वेगवेगळ्या प्रकारची कोलंबी आहे का? सफेद असते, लाल असते, लाल आणि अच्छा असं आहे का? सोवळ मासा असतो। तर मित्रांनो बघतो आपण एवढी मोठी सुरमई आहे, जाडी आहे। काय घेतोय तुमच्या? काय बोलताय? लाल करतो केवढी जाडी कोलंबी आहे हे ए सुधीर ही बघ घेतली पाहिजे सुधीर। मित्रांनो बघतोय ही कोलंबी आहे ती 1000, या कोलंबीचा 1000 रुपये रेट आहे। ही पाटी एक सिंगल पाटी 1000 रुपये, ही बघा ही 1000 रुपये आणि ही 500 रुपये, ही बघा। आणि तर सोडा बघा केवढा आहे, मोठा मोठा सोडा आहे बघा आणि तसा रेट पण आहे सोड्याचा। मावशी सोलायचं जे काम करते बघा फटाफट। हा ही बघा जबरदस्त अशी कोलंबी दिसते आपल्याला। आणि ह्या हरणाई बंदरावरती ही कोलंबी अशी बऱ्याच प्रकारची कोलंबी असते, वेगवेगळी असते ना मावशी? 7 प्रकारची कोलंबी आहे। तर मित्रांनो मावशी आपल्या कोलंबी
महत्त्वाचं काम करते आणि बऱ्यापैकी आता ताजी आलेली असते. संध्याकाळची वेळ आहे आणि ताजी मावळं आलेलं असतं. तर मित्रांनो आत्ता आपण जातोय किल्ल्याकडे आणि हा जाणारा किल्ल्याजवळ जाणारा रस्ता आहे. हरणाई छोटासा किल्ला आहे हरणाई बंदरावरचा आणि इकडे तिकडे सुवर्णदुर्ग किल्ला पाण्यात आहे आणि त्याच्या बाजूला हा छोटासा एक किल्ला आहे आणि हा किल्ल्याकडे जाणारा मार्ग आहे दिसतो आपल्याला. मित्रांनो बघितलं आता मच्छी खरेदी केली आहे मार्केटमध्ये आणि आत्ता आलो आहे हरणाई किल्ल्याकडे आणि किल्ल्याकडे आम्ही सगळी कंपनी सोबत आलेली आहे. तर हरणाई किल्ल्यावरती वरती जाऊया आपण. हा छोटासा किल्ला आहे अगदी समुद्र किनाऱ्याच्या लगतचा आहे आणि सुवर्णदुर्ग किल्ला तो आतमध्ये आहे. तर हा आपल्या किल्ल्यावर जाण्याची एक पायवाट आहे. ही पाकाडी आहे आणि पाकाडीवरून वरती आता आम्ही हळूहळू माझ्याबरोबर अगदी सगळी मंडळी आहे आणि किल्ला फार तसा म्हणायला गेला तर शिवकालीन म्हणजे शिवाजी महाराजांच्या टायमाला जे आरमार दल उभं केलं त्या आरमार दलाच्या वेळी हा किल्ला बांधलेला आहे. कारण येणाऱ्या शत्रूवरती निरीक्षण करण्यासाठी या किल्ल्याची रचना केलेली असावी आणि तो दिसतो आपल्याला समोर सुवर्णदुर्ग किल्ला. जरा जो तर समोर आपण बघतोय अगदी हा इकडे निळा अरबी समुद्रामध्ये या सूर्याचं किरणांची जी एखाद्या सेतू बांधल्याप्रमाणे जे लाईन दिसते आपल्याला सेतू बांधल्याप्रमाणे जो स्पष्ट आकार दिसतो तो पाहायला मिळतो आणि वरती सूर्य आणि त्याची ही समुद्रामध्ये पडणारी किरणांनी त्या किरणांनी तयार झालेला हा सेतू पाहायला मिळतो आपल्याला. आणि गडावरून या दिसणाऱ्या बोटींची ही संपूर्ण सांगड लागलेली दिसते आपल्याला ज्या मच्छी पागून आलेल्या आहेत या समुद्रातून. आणि हाच तो महाराजांनी आरमार दलासाठी उभा केलेला सुवर्णदुर्ग किल्ला जो एका बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या किल्ल्यावरती बराच जाण्यासाठी आत्ता आपल्याला कारण का वेळ झालेली आहे आणि त्यामुळे आपण जाऊ शकत नाही. तर तुम्हाला लांबूनच दर्शन मी करून देतोय आणि त्यामुळे किल्ल्याच्या नक्कीच योगायोगाने आपण त्या किल्ल्यावरती जाणारच आहोत. कधी गेलो तर नक्कीच त्याचा व्हिडिओ टाकणार आहे. परंतु आत्ता आपल्याला हा पाहायला मिळतोय तो जवळून अगदी सुवर्णदुर्ग किल्ला हरणाई बंदरावरचा हरणाई मार्केटचा आणि या दापोली तालुक्यातल्या या सुवर्णदुर्ग किल्ल्याची ही केलेली रचना पाहायला मिळते. अगदी शिवकालीन रचना केलेली आहे. आरमार दल उभं करण्यासाठी महाराजांनी हा सुवर्णदुर्ग किल्ला बांधलेला आहे. तर मित्रांनो हळूहळू आपण या किल्ल्यावरती छोट्याशा किल्ल्यावरती वर जातोय आणि समोर आपल्याला पाहायला मिळणार आहे ते छोटं लाईट हाऊस आहे आणि इकडे हा माझ्या पाठीकडे अगदी संपूर्ण दिसतोय तो समुद्र अरबी समुद्राचा अथांग हा पसरलेला संपूर्ण सागर आणि अरबी समुद्र हा आपल्या या हरणाई किल्ल्यावरती आपण आल्याच्या नंतर हा पाहायला मिळतो. तर मित्रांनो हा या हरणाई बंदर किल्ल्यावरती असणारा छोटासा लाईट हाऊस आहे आणि किल्ल्यावर हा लाईट हाऊस यासाठी असतो की या मच्छी पागण्यासाठी जाणाऱ्या या समुद्रामध्ये ज्या मच्छी पागण्यासाठी या होडी किंवा बोट जातात आणि त्यांना या किल्ल्याचा इशारा मिळावा किंवा इथे किनारा आहे असं हा इशारा मिळावा यासाठी हा लाईट हाऊस उभा केला जातो. म्हणजे दिवा लाईटीचा दिवा असतो आणि त्याच्यावरून या ज्या मच्छीमार असतात त्यांना याच्यावरून अंदाज येतो आणि त्या किनाऱ्याजवळ येत असतात या बोटी. तर ही आपल्याला सूर्याच्या किरणात दिसणारी अगदी चालणारी बोटी बघा मच्छी पागून झालेली आहे आणि आता किनाऱ्याला येते हळूहळू. ही बघा किनाऱ्याला येते बोट हळूहळू मच्छी पागलेली दिसते आपल्याला आणि या सूर्याच्या किरणांमधून अगदी पाण्यात पडलेल्या किरणामधून चालताना अगदी तिचा सुंदर असं देखाव पाहायला मिळतं. पण आत्ता आपण किल्ल्यावरून थोडंसं खाली उतरलोय आणि खाली उतरून बघितलं तर हे बघा अगदी जुन्या पद्धतीच्या या तळी आहेत तिकडे सुद्धा दिसते विहीर टाईप वगैरे आणि ही तळी बांधलेली याचा अर्थ काय की ह्यातून दगड काढून या किल्ल्याची जी तटबंदी केली या तटबंदी करण्यासाठी यातून कोरवून काढलेले दगड इकडे लावले आणि त्यातून नंतर हे पाणी साठण्यासाठी अगदी पावसाचं पाणी साठण्यासाठी गोडं पाणी साठण्यासाठी ही बनवलेली तळी आहे. आता हे पाणी घाण दिसते आपल्याला पावसात बऱ्यापैकी पाणी तुंबलेलं असतं
मित्रांनो ही बघतोय पण ही घरं वसलेली आहेत अगदी किल्ल्याच्या वरती, तटबंदीवरती, समुद्राच्या पाण्याच्या बाजूला तटबंदी आहे, किनारा आहे, त्यावरती अगदी ह्याला लाट आली तर काय यांचं अवस्था होईल हे आपण विचार पण करू शकत नाही. पण निसर्गसुद्धा आणि सागर समुद्रदेवतासुद्धा विचार करते आणि या घरांचं रक्षण बघा ते पाणीच करत आहे, कारण पाण्यामध्येच ही घरं आहेत जवळजवळ म्हणायला हरकत नाही. अगदी समुद्राच्या, अरबी समुद्राच्या किनाऱ्या लगतच आहेत आणि ती माणसं अगदी बिंदास्त राहतात असं दिसतं आपल्याला या घरावर. किल्ल्यावरून आपण परत फिरतोय, परत आपला परतीचा प्रवास झालेला आहे, कारण हातण्याच्या किल्ल्यात जाण्याची इच्छा होती सुवर्णदुर्ग किल्ल्यात, परंतु काय झालं लेट झाल्यामुळे काय सो आपण किल्ल्यावर जात नाही आणि नंतर नेक्स्ट टाइम कधीतरी नक्कीच जाऊ आपण. परंतु आता आपण पुन्हा परतीच्या प्रवासाने निघालो, किल्ला बघितला, अगदी हाडणे बंदर वगैरे सगळं, आणि आता बघूया थोडं काहीतरी मनोरंजन करत थोडं काय नाश्ता विष्टा खाऊन आणि मग निघूया आपण.